आपण त्यांचंही स्वागत करू. आदरणीय सुवर्णा माने मॅडम ही नवी विनंती करते की आपण हर्षदाताईंचं स्वागत करूया. नवनिर्वाचित आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण एकदा जोरदार टाळ्यांनी प्रमुख अतिथींचं स्वागत करूया आणि ह्या क्षणाचे आपण साक्षीदार होऊया. ह्या कमीत कमी त्याला 20-25 हजार खर्च. तो बोर्ड असा बाहेरून असा रोड आता तो खूप मोठा होता. तो बोर्ड आता तुम्ही आता प्लॉट विकून ते रोहित ठाकूर आहे ना, MSCB पे संभाजीनगर जीवन वार्षिक योजना सन 2025-26 अंतर्गत देवळाली वन उद्यानाच्या भूमिपूजनाच्या ह्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत आहे. संजय आदरणीय माजी महापौर आदरणीय नंदकुमारजी घोडेले सरांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. त्यानंतर त्र्यंबकजी तुपे सरांचंही मंचावर खूप स्वागत आहे. सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण वृक्षपूजन करतो आहोत. नगरसेवक राजूजी राजपूत सर आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. सर्व देवळाईवासी आपल्या सगळ्यांचंही नागरिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. खूप धन्यवाद सर. डोळ्यासमोर असते की ज्यांचा आणि कॉमन माणसाचा काही संबंध आहे का नाही माहितीच पडत नाही. ते कुठं झाडं लावतात, काय करतात आणि ते कधी दिसूनही येत. म्हणून वन विभाग नेमकं करतोय काय हे एक संशोधनाचा विषय आहे. परंतु या विभागाचा आमदार असल्यामुळे मी माने मॅडमने सांगितलं की पहिल्यांदा जेव्हा मला भेटायला आल्या, मी त्यांना भेटायला आल्यानंतर त्यांना फक्त पहिला प्रश्न एकच केला की तुम्ही इथे चांगलं निर्मिती काय करू शकता. हा जो आज आपण जो प्रकल्प राबवतोय हा छेला छोटा समजू नका. पहिल्यांदा वन विभागातर्फे असं एखादं गार्डन या मराठवाड्या बेसवर तरी मला वाटतं पहिल्यांदा होत असेल, ज्याला मी 9 कोटी रुपये दिलेले आहेत. काही लोकांना आणखीन एक कल्पना नाहीये की आपण इथं उद्घाटन नेमकं कशाचं केलंय, काय केलं, नेमकं काय बनणार आहे. गार्डन म्हणलं की आपल्याला माहिती असतं काहीतरी लँडस्केपिंग करायची असते, काहीतरी हिरवळ दाखवायची असते. 6 महिन्यानंतर ती हिरवळ कुठं गेली आणि लावणारा कुठं गेला तर आपल्याला काही कळत नाही. म्हणून मॅडमला जेव्हा माझ्याकडे आल्या त्या टायमाला पहिल्यांदा सांगितलं की मला पहिल्यांदा 2-3 वेळा त्याचा वेगवेगळ्या अँगल मध्ये मला दाखवा काय करणार आहात. जे त्याची पीएमसी जो आर्किटेक्ट आहे त्याने त्या 2-3 वेळा बनवला, 2-3 वेळा त्याच्या काही सूचना मी त्यात ऍड केल्या आणि फायनल जेव्हा तो झाला त्या टायमाला मी त्यांना 9 कोटी रुपयाची मंजुरी दिली आणि म्हणा आता गोहेड आता तुम्ही कामाला सुरुवात करू शकता. हा देवळाई सातारा परिसर जो आहे ते सकाळी रोज मिनिमम या रस्त्याला 2-3 हजार लोक रोज जात असतात आणि कुठे त्याला थांबा नाहीये, कुठे ते थांबू पण शकत नाही. कुठेतरी मग रस्त्यावर बसलेले दिसतात आपल्याला, कुठेतरी त्या टेकडीवर चढलेले दिसतात, परंतु मनाला समाधान असलेलं कोणतं ठिकाण या ठिकाणी नाही. आपण पाहिलं असेल शहरामध्ये सुद्धा एक उद्यान आहे, ते सिद्धार्थ गार्डन त्याला म्हणतात. आता ते एवढे मोठे लोकसंख्या वाढली पण ते गार्डन तेवढंच आहे, त्याला काही करू शकत नाही. काय डेव्हलप करणार. आता तिथलचे प्राणी आम्ही शिफ्ट केले परंतु जागाचा जो आकार आहे तो काही बदललेला नाही त्याच्यापेक्षा जास्त. म्हणून हे गार्डन या प्रत्येक भागामध्ये असणं गरजेचं आहे. सिद्धार्थ उद्यान मध्ये जर देवळाईच्या माणसाला जायचं असेल तर यायला त्याला कमीत कमी 200 रुपये फक्त जाण्या ट्रॅव्हलिंग मध्ये खर्च होईल. नंतर त्याचे मुलं, नंतर हे जी श्रीकांत सारखे लोक असले का तिथं तिकीट लावतात, त्याचे पैसे वेगळे. आणि हे सगळं करायचं तर 500 रुपये मिनिमम खिशात असेल तर मुलाला घेऊन सिद्धार्थ गार्डन मध्ये जात आहेत. आणि मग इतका लांबचा प्रवास आणि पुन्हा एवढी गर्दी,
म्हणून असे उद्यानाची निर्मिती आपण करायचा प्रयत्न केला. इथे जेव्हा उद्यान तयार होईल त्या टायमाला श्रीकांतची एक मला सूचना निश्चित आवडली की सकाळी 9 वाजेपर्यंत फ्री असलं पाहिजे. म्हणजे जे काही सकाळचे येणारे जाणारे जे लोक असतात ते व्यायामासाठी येत असतात, मॉर्निंग वॉक करतात, मुलं असतात, महिला असतात, त्यांना निश्चित फ्री असणार. मॅडम तर हे माझ्यापेक्षा एक घर पुढे आज उद्घाटन करायचं त्याच्या पहिलेच कमानीचं काम चालू केलं ते माझे कंपाऊंड वॉलचं काम चालू केलेलं. आता गॅरंटी दिलेली आहे की जुलै पर्यंत ते काम करणार आहेत. जुलै पर्यंत मॅडम म्हणत होते हा म्हणजे इतका लवकर तुम्ही काम कराल याची मला आताही खात्री वाटत नाही, परंतु जर करत असाल तर तुमचं अभिनंदन आहे. परंतु एक लक्षात ठेवा की हे गार्डन मेंटेन करण्यासाठी किमान 5 वर्ष जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला सांगायचं की 5 वर्ष मेंटेनन्स हा तुझ्याकडे असतो पाहिजे. त्याला लागतं पैसे लावू द्या, आणखीन पैसे लागले तर मी देतो, परंतु मेंटेनन्स हे असलं पाहिजे. मेंटेन नसलं तर त्याचा काही उपयोग होत नाही. आपण अनेक ठिकाणी मोठमोठाले गार्डन पाहतो, जगाच्या पाठीवर जेव्हा आपण फिरतो गार्डन मध्ये कचरा नावाची वस्तू नसते. मी एकदा एका कंट्रीला भेट द्यायला गेलो, त्या कंट्रीमध्ये प्राण्याचा काही मोठा त्याचा एक शो असतो. त्या शो मध्ये सर्व विद्यार्थी माणसं सर्व बसलेले असतात, अनेक पर्यटक येऊन तिथं बसलेले असतात. माझ्या बाजूला एक मुलगी होती लहान, वय वर्ष 5-6 वर्षाची असेल, ती बसलेली होती. आम्ही त्या डॉल्फिन त्याचा तो शो पाहत होतो. त्या पोरीने खिशात त्या बॅग मधून तिच्या चॉकलेट काढलं, चॉकलेट खायला लागली. चॉकलेट खाल्ल्यानंतर तो जो रॅप केलेला असतो तो कागद तिने त्या बॅग मध्ये ठेवला. त्याच्यानंतर जेव्हा तो शो संपला, नंतर आणखीन 2 तासानंतर शो दुसरा. मी सहज त्यांना विचारलं त्या तिथलच्या लोकांना, हा 2 तासाचा गॅप तुम्ही काय देतात? म्हणे साहब या इंडियन बहुत आते डालेंगे, पानी की बॉटल कहाँ डालेंगे, तो ये साफ सफाई करने में हमको 2 घंटे जाते. म्हणजे त्या 5 वर्षाच्या पोरीला माहिती की आपल्याला आपला रॅप केलेला कागद त्या पिशवीमध्ये टाकायचा, आपल्या दप्तरामध्ये टाकायचा आहे, परंतु आपण पाण्याची बाटली सहजगत्या फेकून देतो, आपण त्या वेफरच ताबडतोब फेकून देतो. ही शिस्त लागायला आपल्याकडे टाइम लागतो, परंतु आता काल बदललेला आहे. आता तुम्हाला त्याच पद्धतीने जावं लागेल. मी मुद्दाम 9 कोटी रुपये दिलेत, छोटी गोष्ट नाहीये. वन खात्याला एक आदर्श असं काम करायचं संधी पण मिळालेली आहे आणि या भागामध्ये एक वेगळं गार्डन तयार व्हायची सुरुवात झालेली. मॅडमला तर आता त्यांनी सांगितलं, म्हणलं किती पैसे आले? 4.5 कोटी त्यांना पहिलेच आपण ऍडव्हान्स दिलेले, आता 4.5 कोटी आताही मिळतील. मॅडम पैशाची चिंता करू नका, परंतु काम करताना हा लँडमार्क असला पाहिजे, हा प्रयत्न करा. लँडमार्क झाला पाहिजे. इकडे येणाऱ्या शहरातल्या माणसाला सुद्धा वाटलं पाहिजे की आपल्याला जायचं तर याच उद्यानामध्ये जायचं. म्हणून आता जे काही सूचना जी श्रीकांतने केल्यात अत्यंत महत्वाचं आहे. तो वृक्षप्रेमी आहे, प्राणीप्रेमी आहे, माणूस प्रेमी आहे, आणखी काय काय प्रेमी आहे, बाकीच्या गोष्टी मी त्यांना एकांतात विचाराल. परंतु माणसाला कोणत्याही गोष्टीची हौस असली पाहिजे. मला इथे गार्डन बनवायची काय आवश्यकता आहे? मला इथे उद्यान तयार करायची काय आवश्यकता आहे? एखादा रोड केला की लोक खुश होतात, पण ह्याच्यावर नाही. एखादं उद्यान तयार केल्यानंतर इथे येणारा प्रत्येक माणूस हा आनंदी झाला पाहिजे, ही त्याच्या मागची कल्पना आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतात असताना एक सांगेन, भविष्यामध्ये आताच मॅडमला मी विचारलं, आजूबाजूची जागा जी आहे त्याच्यावर आणखीन एक प्लॅन तयार करा, कनेक्ट करत चला. आता जी जागा आहे त्याला बाकीची जागा सुद्धा कशी अटॅच करता येईल त्याचा प्रयत्न करा. भविष्यामधलं सर्वात मोठं गार्डन झालं पाहिजे. आता जेवढा एरिया घेतलाय तो एरिया आपल्याला पुरा पडणार नाही, तो एरिया वाढवत गेला पाहिजे आणि अत्यंत भव्य दिव्य म्हणजे शहरातच नाही जिल्ह्यातलंच नाही तर मराठवाड्यातलं सर्वात मोठं उद्यान इथं झालं पाहिजे. या पद्धतीने आतापासून प्रयत्न करा. तुम्हाला दरवर्षीचा निधी मी देत राहील, दरवर्षी तुम्हाला 10-5 कोटी रुपये तुम्हाला देत राहील आणि ते उद्यान वाढत जाईल. एक दिवस असा येईल की शहरातला प्रत्येक माणूस हा परिसर जेव्हा आता डेव्हलप होतोय, हा प्रत्येक जण इथे येऊन जाईल. तिकीट ठेवायचंय परंतु कमी ठेवायचंय. लोकांना पहिले उद्घाटनाच्या 2-4 दिवस फ्री जाऊ द्या, त्याच्यानंतर कमी तिकीट ठेवा जरूर. नसता बगर कामाचे पोरं किंवा इतर लोक येऊन त्याचा गैरफायदा घेता कामा नये, त्यासाठी हे तिकीट आहे. आपल्याला सीसीटीव्ही
चे सुद्धा आपल्याला सगळं अरेंजमेंट त्याच्यामध्ये असली पाहिजे. प्रत्येक कोणा ना कोणा हा आपल्या सीसीटीव्ही मध्ये असला पाहिजे. कोणतंही गैरकृत्य, कोणताही चुकीचा माणूस या परिसरामध्ये येता कामा नये याची सुद्धा दक्षता घ्या. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं विभागाचं मी मनापासून आभार मानतो. एक चांगल्या प्रकल्पाला आपण सुरुवात केलेली आहे. भविष्यामध्ये वन विभागाच्या नावावर जर काही नोंद होईल तर त्याच्यामध्ये पहिलं नाव हे या उद्यानाचं असलं पाहिजे अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.